देशभरामध्ये आज बाप्पांचं, लाडक्या बाप्पांचं मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे। राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील गणेश उत्सवाचा सोहळा जो आहे तो अगदी थाटामाटात पार पडत असताना आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघू शकतो खरं तर नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र सदनामध्ये बाप्पांचं आगमन दरवर्षी होत असतं। याही वर्षी बाप्पांच्या आगमनाचा सोहळा खूप मोठ्या उत्साहाने होत असल्याचं बघायला मिळतंय। आपण बघू शकतो लाडक्या बाप्पांची अगदी सुरेख मनमोहक अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीची मिरवणूक या ठिकाणी काढली जात आहे। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सदनातील जे कर्मचारी आहेत का राजधानी नवी दिल्लीतील मराठी भाविक आहेत ते मराठी भाविक या बाप्पांच्या आगमनासाठी या ठिकाणी जमलेत आपल्याला बघायला मिळते। खरं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये या बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो खरं तर वाजत गाजत नाचत देखील हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आनंद साजरा करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर देशभरामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या उत्साहात बाप्पांच्या आगमन होत असतं महाराष्ट्रामध्ये खरं तर ही धूम खूप मोठ्या प्रमाणात असते, पण त्याच प्रकारची धूम या ठिकाणी राजधानी नवी दिल्लीमध्ये असतात आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते ढोल ताशांच्या गजरावरती नाचत वाजत गाजत खरं तर बाप्पांच्या आगमनाचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आनंदित करत असतात आपल्याला बघायला मिळतं। पुढच्या 10 दिवस अशाच पद्धतीचा सोहळा जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये रंगणार आहे। खरं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन या काळामध्ये या ठिकाणी होत असतं। सांस्कृतिक कार्यक्रम असतील, नाटक असेल, कला असेल, या प्रकारच्या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन पुढच्या 10 दिवस मोठ्या उत्साहामध्ये केलं जात असेल। मराठी भाविक जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमधील या ठिकाणी जमत असतात आणि आनंदाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा करतात। पण त्या सोहळ्याची सुरुवात अगदी मोठ्या आनंदानं सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजू गौतम समीर, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।